सलामीची जोडी मैदानामध्ये मुदस्सीर पप्याबाई जे ओपन करण्याकरता मैदानात पाहायला मिळतात आणि त्यांच्यासोबत सलमान. प्लमची विकेट नसेल, एलबीची विकेट नाहीये. एलबीची विकेट इथे दिली जाणार नाही. लेग बिफोरची विकेट नसेल. रबर बॉल क्रिकेट चा हंगाम आता सुरू झालाय. रबर बॉल क्रिकेट च्या स्पर्धा हळूहळू पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मालजीपाडा आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचक कक्षामध्ये पाठवायचा आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर येणार आहे आणि पहिल्या षटकाकरता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कुठल्या गोलंदाजाची पहिल्या षटकाकरता निवड केली जाते यामध्ये थोडंसं संभ्रम आहे. पहिला सामना आपण पाहिला ज्यामध्ये टीम 94 कामन हा संघ विजयी झाला. 59 धावा त्यांनी धावफलकावर लावल्या. 58 धावा 59 धावसंख्येचं लक्ष्य जे कंप्लीट करणं टीम पाहायला जमलं नाही. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज जयेशच्या हातामध्ये चेंडू आहे. जयेशला गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज केलंय. सिराज पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुदस्सीर खान पप्याभाई जे स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करताना. मॅच नंबर 2 थोडासा उशीर आज आपल्याला पाहायला मिळतोय. एक गाव फॉर्मॅटमधले संघ शिरानं दाखल होत आहेत. एक संघ जो काही कारणास्तव पोहोचू शकला नाही आणि त्यामुळेच थोडासा शेड्यूल उशिरानं होतोय. पहिलाच बॉल जयेशकडनं. मॅचला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. तर मॅचला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज जयेश. पहिलाच बॉल अप्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. जबरदस्त फटका. अप्रतिम स्ट्रोक. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा त्याला खेळून काढलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अप्रतिम फटका. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर रूम होता आणि त्याचा योग्य फायदा घेतलाय. चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय आणि कन्वर्ट केलं यावेळी चेंडूला 4 धावांमध्ये. धावाचा प्रारंभ सुरुवात अतिशय योग्यतेनं. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. उंची जास्त, लांबी मैदानाच्या अगदी लगतची आणि त्यामुळे विकेट येते. विकेट मिळतीये. फलंदाजाला माघारी परतावा लागेल. पहिली विकेट मुदस्सीर खान पप्याभाई यावेळेस झेलचीच्या स्वरूपानं बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये मुराद बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय.
चांगला फटका होता मुदस्सीर खान यांच्याकडनं. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. पहिला चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर रूम होता, त्याचा योग्य फायदा घेतला आणि चेंडूला चौकारमध्ये कन्वर्ट केलं. मात्र त्यानंतरचा चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तो फसला. क्षेत्ररक्षकाची चांगली कामगिरी, अचूकतेनं चेंडूला जज केलं आणि चेंडू झेलमध्ये कन्वर्ट केला. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज जयेश आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडकडे. सलमान, इथे सलमाननं चेंडूला उडवलंय. चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलमानच्या बॅटमधनं आलेला हा दर्जेदार आणि क्वालिटी स्ट्रोक षटकार. टावरिंग स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळालाय. सलमानच्या बॅटमधनं चेंडूला उंच हवेतनं त्याने षटकारामध्ये कन्वर्ट केलं आणि या षटकारानं धावसंख्या अगदी वेगानं पुढे सरकतीये. यावेळेस उजव्याष्टीच्या बाहेर चेंडूला दिशा दिली. खाली क्षेत्र आहे, दोनचा प्रयत्न इथे निश्चित स्वरूपाने केला जाईल. मुराद वेगाने येतोय दुसऱ्या धावेकरता आणि 2 इथे कंप्लीट केला जातील. या 2 धावाने धावसंख्या 2 न वाढते, दुहेरीनं वाढून 12 रन्स 12 ही धावसंख्या धावफलकावर. षटक क्रमांक 1, 4 चेंडूचा खेळ. प्रत्येक षटकागणिक 15च्या जवळपासची सरासरी अधोरेखित करणं हे रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही 60+ मध्ये जर पोहोचलात तर विजयाची एक आशा तुम्ही निर्माण करू शकता. 12 ही धावसंख्या धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज जयेश. अप्रतिम बॉल, सुपर बॉल. थोडासा खाली राहिला. पेसमध्ये बदल आणि पेसमध्ये केलेला हाच बदल सलमानला ओळखता आला नाही आणि त्याच कारणानं चेंडू बॅटच्या पट्ट्यातनं निसटत विकेट कीपरच्या हातामध्ये समाविष्ट झाला. निर्धाव डॉटच्या स्वरूपानं हा चेंडू निघताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. यावेळेस 12 धावा खर्च केल्यानंतर गोलंदाज जयेशला आपण पाहताय. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू. बॅटची झेल महत्वाचा आहे. काय इथे कलेक्ट केला जाईल. झेल अचूकतेने कलेक्ट करणं जमलं नाही. मात्र सलमान 2 धावा घेण्यापासून त्याला रोखता येणार नाहीये. 2 धावा इथे सहजतेनं जोडल्या आणि येणाऱ्या या 2 धावांनी धावफलक पुढे सरकून 14 या आकड्यावर. षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली. क्रमांक 1चा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 1 विकेटच्या पतनानंतर 14. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर येणारे. दुसऱ्या षटकाकरता गोलंदाजी करण्याची जबाबदारी यावेळेस या टीम मधला एक महत्वपूर्ण गोलंदाज जो गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाजी करण्याकरता. समीर राऊतला आपण गोलंदाजी करताना पाहताय. बघूया समीर आणि मुराद या दोघांमध्ये हा संघर्ष, या दोघांमध्ये जुगलबंदी होणार आहे. बघूया ती कशा पद्धतीने रंगतीये. मुराद आपल्या वैयक्तिक डावाला कशा पद्धतीने सुरुवात करतोय.
स्ट्रायकर एंड कडे पाहताय. अप्रतिम फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अगदी समोर खूप चांगला फटका सलमानकडनं पाहायला मिळाला. जो गॅप आहे गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळणं खूप महत्त्वाचं आहे. या पट्ट्यात जर तुम्ही खेळत राहाल तर तो फलंदाजाकरता सेफ झोन आहे आणि या सेफ झोनमधनं चेंडू यावेळेस त्याने ट्रॅव्हल केला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारमध्ये कन्वर्ट केलाय. टीम मजबूत स्थितीकडे वाटचाल करते. 19 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 2 सुरू असताना 60+ एक चांगली टोटल असू शकते. टीम 94 कामन ज्यांच्यामध्ये यावेळेस चांगला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला. हा बॉल थोडासा चुकीच्या पद्धतीने खेळला. लॉंग ऑन काऊ कॉर्नर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळणं गरजेचं आहे. कुठलंही क्षेत्र निवडलं असतं तर निश्चित एक मोठा फटका खेळता आला असता. मात्र सलमान रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. तो मोह आवरता आला नाही आणि रिव्हर्स अटेम्प्ट करणं यावेळेस फसलं. त्यामुळे चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपानं. इथे फुल टॉस मिळालाय. सलमान सारख्या फलंदाजाला जर फुल टॉस दिले तर ते बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारमध्ये कन्वर्ट होतील आणि यावेळी चेंडूला पाठवलंय सरळ लॉंग लेग सीमारेषे पार. षटकार. धावसंख्या या षटकारानं जाऊन पोचते 25 ही धावसंख्या राफलकावर आहे. षटक क्रमांक 2 सुरू असताना अगेन डाव्या एस्टीवर थोडासा बाहेर राहिला बॉल. पंचांनी वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येनं भर धावसंख्या वाढ होतीये. धावसंख्या 1 न पुढे सरकताना जाऊन पोचते 26-20 या आकड्यावर. अतिरिक्त धावा खूप महत्वाच्या आहेत. रबर बॉलमध्ये खूप जास्त प्रमाण आपल्याला ते पाहायला मिळतं. कारण हा चेंडू बाउन्स करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर अतिरिक्त बाउन्स हा सातत्यानं पाहायला मिळतो. पेस व्हेरिएशन यावेळेस स्लोवर वन बॉल. एक धाव निश्चित स्वरूपाने मिळेल. दुसरीचा प्रयत्न इथे होणार आहे कारण क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे आणि बाद विकेट. इथे धावचीच्या स्वरूपानं फलंदाज मुराद लागेल. मुरादच्या विकेटचं बदल. मुराद बॅक टू द डगआउट. मुराद इथे बाद होऊन तंबूत परततोय. धावचीच्या स्वरूपानं त्याला माघारी परतावं लागलंय. नवीन फलंदाज सतीश राजभर मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता जातोय. सतीश राजभर. शेवटचा बॉल आहे समीरकडनं. इथे फ्लिक केलाय. अप्रतिम फटका. चेंडू पहिल्या टप्प्यानंतर निघून जाईल सीमा रेषे पार. सलमानचा एक अप्रतिम स्ट्रोक. चौकार. 4 धावा.
चांगला फटका सलमानच्या बॅटमधनं शेवटचा चेंडू कलात्मकतेचं दर्शन आपल्याला पाहायला मिळालं. कलात्मकतेनं चेंडूला बॉडी लाईनवरचा चेंडू होता, चेंडूला अगदी शरीराच्या जवळ येऊ दिलं आणि त्यानंतर चेंडूला फक्त दिशा दिली आणि एक चांगला स्ट्रोक अर्जित केला. टीमच्या दृष्टीनं महत्त्वाचा होता कारण चौकार आला. हा फलक 31-31 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. गोलंदाज पुण्याच्या एकदा बॉलिंग मार्कवरनं पहिलाच बॉल सतीश राजभर च्या बॅटमधनं आलेला ब्रँडेड स्ट्रोक. याच मोठ्या फटक्यांकरता सतीश राजभर ओळखला जातो आणि सतीश राजभर यावेळेस एक चांगला स्ट्रोक खेळतोय. जी लहान मुलं आहेत तिकडे चेंडू जे जातील ते मैदानात परत करा. या षटकारानं टीम झपाट्यानं 37 या आकड्यावर. अगेन एक चांगला दर्जेदार आणि क्वालिटी स्ट्रोक सतीश राजभरच्या बॅटमधनं आलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार 6 धावा. अप्रतिम फटकेबाजी, सुपर फटकेबाजी आपल्याला इथं पाहायला मिळते. ऊन थोडंसं तापलंय आणि मैदानातली बॅटिंग तापताना पाहायला मिळते आणि उन्हाचा तडाखा जर असेल तर षटकार खूप जास्त प्रमाणात इथे पाहायला मिळतील आणि तेच चित्र सतीश राजभर बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार खेळतोय. यावेळी चेंडू पंचाचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 न वाढताना जाऊन पोचते 44 वर. तिसरं षटक 2 चेंडूचा खेळ झालाय. तिसरा चेंडू अतिरिक्त स्वरूपाने हाताळला गेलाय. गोलंदाज सनी. इथे हा चेंडू पुन्हा एकदा दूर पाठवलाय. एक लांब दूरवर जाऊन पडलेला हा षटकार 6 धावा. यावेळेस पाहायला मिळाला. या षटकारानं 50 कंप्लीट, 50 धावा धाफलकावर मोफाज वसई फाटा. इथे फुल टॉस बॉल होता, हवेमध्ये राहिला. एक धाव निश्चित स्वरूपाने मिळेल. दुसऱ्या धावेकरता येतोय आणि इथे आता मात्र 2 कंप्लीट होतील. अजून एक होईल, तिसरी करताही प्रयत्न केला जातोय. 3 कंप्लीट. 3 धावांनी धावसंख्या 3 न वाढते. 3 न वाढून धावसंख्या जाऊन पोचते ती 53 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ, सलग 3 षटकार आल्यानंतर एक तिहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. सलमान आणि सतीश राजभर, सलमान खान आणि सतीश राजभर हे 2 खेळाडू आहेत आणि दोन्ही महत्त्वाचे खेळाडू आहेत. खूप चांगली बॅटिंग दोघांकडनं आपल्याला पाहायला मिळते. इथे सलमाननं चेंडूला उडवलं हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाकरता संधी आहे आणि त्यानं त्या संधीचं सोनं केलं. विकेट मिळते. सलमान त्याला माघारी परतावं लागेल. सलमान बादून तंबूजा असरला परत. नवीन फलंदाज मैदानामध्ये सद्दाम जो दाखल होतोय.
इथे नोचा इशारा आणि त्यावर धावा मिळतील. एक इथे कंप्लीट केली आहे. एकच धावावर समाधान. दुसऱ्या धावे करता येतोय. दोन इथे कंप्लीट केला जातील. तिसऱ्या धावे करता काय प्रयत्न केला जाईल. या दोन धावांनी धावसंख्या 2 न वाढतीये. 9+2 एकूण 3. त्यामुळे धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोचतीये ती 56. 56 धावा. तिसरं षटक सुरू असताना 56 पर्यंत मदल मारली आहे. अजूनही शेवटचा बॉल शेष आहे आणि इथे अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. डायरेक्टली भिंतीला लागला तरच षटकार आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 न वाढून पुढे सरकून जाऊन पोचते ती 58. 58 षटक समाप्त झालं. क्रमांक 3 षटकांचा खेळ समाप्ती. अखेरीस 58 धावा. येणार शेवटचं षटक बघूया कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. कोण गोलंदाज इथे बॉलिंग मार्कवर येईल. मात्र ते पाहण्यात एक छोटासा ब्रेक घेऊ. ऐकूया डीजे कडनं एक सुमधुर संगीत. होतोय. कार्तिक जो गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पहिला चेंडू उजव्या यष्टीवरनं फलंदाज सद्दामच्या बॅटमध्ये आलेला नाहीये. एक धाव आली आहे. वाईटचा इशारा आलाय. वाईट +1 बाईज एकूण 2. या 2 धावांनी धावसंख्या 60 ही आकड्यावर. 60 ही धावसंख्या दाफलकावर लागली गेली आहे. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू अतिरिक्त आलाय. सतीश राजभर अगदी चांगली बॅटिंग करतोय. इथे उडवलंय चेंडूला समोरच्या बाजूनं. क्षेत्ररक्षक तो फक्त पाहत राहील कारण चेंडू त्याच्या मस्तकावर दस्तक देत सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. आणखी एक चांगला फटका. मात्र यावेळी क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट केलंय चेंडूला. मात्र अखेर अंतिम क्षणी चेंडूला स्टॉप करण्यात यश आलंय. दुहेरी धाव्यानं धावसंख्या 2 न वाढताना 68 वर 68 धावा. अंतिमचे 4 चेंडू अजूनही शेष आहेत. सतीश राजभर खूप चांगली बॅटिंग. खूप अप्रतिम परफॉर्मन्स त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला स्ट्रोक उजव्या यष्टीवर. क्षेत्ररक्षकानं इथे प्रयत्न केला मात्र अंतिम क्षणी चेंडू हातातनं निसटताना पाहायला मिळतोय. विकेट सॅक्रिफाईस केली. तीन चेंडूचा खेळ. धावफलक 69. 69 धावा. नवीन फलंदाज शोएब मैदानामध्ये आलाय. शोएब ज्याला आपण पाहताय शोएबा. सतीश राजभर आहे जो स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करतोय. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा. क्षेत्ररक्षक इथे फ्लाइंग स्लिपचा चुकी करतोय त्यामुळे 2 इथे कंप्लीट होतील. वाईट +2 एकूण 3. या 3 धावांनी धावसंख्या 3 न वाढते. तिहेरीनं वाढून धावसंख्या जाऊन पोचते 72. 72 धावा. 80+ चा आता टार्गेट असेल कारण 60+ आपण आधी सुरुवातीला म्हणत होतं. 80च्या जवळ पोहोचले. तिथे चांगला फटका. सतीश राजभरचा एक धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेकरचा धावण्याचा प्रयत्न आणि 2 कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोचते 74. 74 या आकड्यावर 2 चेंडू अजूनही या पूर्वार्धाच्या खेळातील शेष आहेत आणि या पूर्वार्धाच्या खेळातील अंतिमचे 2 चेंडू बघूया
त्यावर कशा पद्धतीनं आघात करण्याचा प्रयत्न होईल सतीशकडनं. चांगला फटका अगदी समोर खेळलाय. एक धाव निश्चित स्वरूपाने मिळेल. दुसऱ्या धावेकडे धावण्याचा प्रयत्न आणि शोएब अगदी वेगानं 2 कंप्लीट करतोय. धावसंख्या जाऊन पोचती ती 76. 76 धावा. 76 76 रन्स ऑन बोर्ड. 77 रन्स रिक्वायर्ड टू विन. 77 धावा या विजयाकरता गरजेच्या आहेत. 77 धावा या विजयाकरता बनवायच्या आहेत. नेक्स्ट मॅच अष्टविनायक नायगाव आणि एमबी स्पोर्ट्स वाकीपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. अष्टविनायक नायगाव आणि एमबी स्पोर्ट्स वाकीपाडा दोन्ही संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर नाणेफेक करण्याकरता पुढे यायचं आहे. अष्टविनायक नायगावचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. एमबी स्पोर्ट्स वाकीपाडा कॅप्टन आपण वेळ न घेता लवकरात लवकर नाणेफेक करण्याकरता पुढे या. एमबी स्पोर्ट्स वाकीपाडा. गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा आणि त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल अष्टविनायक नायगाव. गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा कॅप्टन आपल्याला जर उपस्थित झाले असेल तर नाणेफेक करण्याकरता यायचंय. कारण नायगाव संघाचा कर्णधार ज्याने आम्हाला दर्शवलंय की आम्ही इथे उपस्थित आहोत. त्यामुळे गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता जर उपस्थित झाले असाल आपण संपर्क साधा.
दोन सलामीवीर आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं समीर आणि त्याच्या साथीनं कार्तिक. हे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. समीर आणि कार्तिक या दोन खेळाडू ना एक चांगली सुरुवात देणं गरजेचं आहे, कारण विजयाकरता जवळपास 77 धावा 20च्या जवळपास 19 ची सरासरी आहे प्रतिषटक. 19 ची सरासरी अधोरेखित करायची आहे आणि 19 ची सरासरी सहजतेने येणार नाही. त्याकरता प्रत्येक षटकागणिक 2 षटकार हे येणं खूप गरजेचं राहील. पहिलं षटक सद्दाम गोलंदाजी ट्रॅकवर. सद्दाम गोलंदाजी मार्कवर आहे. समीर स्ट्रायकर रेनकडे. बघूया समीर कशा पद्धतीनं इथे सुरुवात करून देतोय आपल्या टीमला डावाची, आणि सुरुवात करून देणं खूप गरजेचं आहे. एक चांगली सुरुवात, एक ठोस सुरुवात ओपन करणाऱ्या खेळाडूंकडनं अपेक्षित राहते. यावेळेस चांगला बॉल आसिफ विकेटच्या मागे. विकेट किपिंग करताना यावेळेस एक चूक झाली. एक सिंगल त्यावर कलेक्ट केली जाईल. पहिलाच बॉल होता, थोडासा खाली राहिला. आसिफ थोडासा बाउन्स एक्सेप्ट केला होता. खाली राहणारा बॉल हातामध्ये समाविष्ट करता जमलं नाही आसिफला, आणि त्यामुळे एक 22ची धाव इथे जोडली जाईल. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सद्दाम आपला पुढचा बॉल घेऊन ऑन साइडला. यावेळेस डाव्या एसटीवर पडलेला बॉल अतिरिक्त बाहेर राहतोय. सद्दामचा हा अतिरिक्त वाईट बरोबर धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या 2 वर. एक चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. टीम 94 कामन यांच्या वतीनं आयोजित हा रबर बॉल क्रिकेटचा संग्राम आपण पाहताय. यावेळेस मात्र गॅप शोधलाय. चेंडू वेगानं सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. डावाची सुरुवात योग्यतेनं ठोस पद्धतीने होताना आपल्याला पाहायला मिळते. सद्दामच्या विरोधात आक्रमकता इथे पेशकश करताना फलंदाज समीर. कार्तिक ने हा फटका खेळलाय. कार्तिकच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कार्तिक आणि समीर हे दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत ओपन करण्याकरता. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका हवेत. क्षेत्ररक्षक शोएब येतोय चेंडूवर, आणि इथे मात्र अचूकतेचा झेल शोएब कडनं टिपला गेलाय. पहिल्या विकेटचं बटन. कार्तिक एक चौकार मारल्यानंतर मोठा फटक्याचा मोह तो आवरता आला नाही, आणि यावेळेस त्याला माघारी परतावं लागलाय. फलंदाज बाद. समीर स्ट्रायकर एंडकडे. नवीन फलंदाज सनी त्याच्या साथीनं. हा बॉल सद्दामचा अप्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक. समीरच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषा पार. षटकार. पाच चेंडूचा 5 बॉल झाले का 4. त्यावेळेस 5वा बॉल हवेमध्ये, आणि इथे क्षेत्ररक्षकाकडनं चुकी. चेंडू टप्प्या अखेरीस सीमारेषा पार. चौकार. प्रतिषटक 19 धावा दाफलकावर लावायचे आहेत, आणि इथे 16 धावा या आतापर्यंत 5 चेंडूमध्ये जोडल्या गेल्यात.
चांगली बॅटिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात ठोस असणं गरजेचं आहे आणि इथे भक्कम सुरुवात निश्चित समीर आणि कार्तिकनं मिळवून दिली. मात्र कार्तिक बाद झालाय. प्लमची विकेट नाही आहे इथे. एलबीच्या स्वरूपानं विकेट दिली जाणार नाही. लेगबाईजच्या स्वरूपानं हे एक धाव येईल. एकेरी धावेने धावसंख्येत वाढ होतीये. धावफलक 17. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 2 बघूया कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. षटक क्रमांक 2 कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल. गावदेवी वाकीपाडा कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता यायचे. गावदेवी वाकीपाडा आणि अष्टविनायक नायगाव दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता यायचंय. यानंतर नेक्स्ट मॅच आपल्या मध्ये खेळवली जाईल. अष्टविनायक नायगाव आणि गावदेवी वाकीपाडा. गोलंदाजी मार्क वर्ण गोलंदाजी करण्याकरता षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज शोएब आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया शोएब कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. कुठल्या लाईनवर तो इथे व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेनं आपल्या षटकाची सुरुवात केली आहे. चेंडू टर्न करणं किंवा चेंडूला कट करणं ही क्षमता या खेळाडूकडे. तो शोएब आपण ज्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहताय. इथे अप्रतिम सुपर दर्जेदार स्ट्रोक मात्र झेल झालाय. विकेट आली आहे. जो खेळाडू धावा खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकत होता तो समीर यावेळेस झेलचीच स्वरूपात बाद. पहिला चेंडू वाईट आला होता. मात्र त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. ते कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज शोएब कडनं. इथे फटका चांगला आहे. हा हाय अँड हँडसम टाउनिंग स्ट्रोक. षटकार 6 धावा. यावेळेस एक कंप्लीट दुसरी करताचा प्रयत्न. खराब फेकी. अतिरिक्त धावा. 2 कंप्लीट. तिसऱ्या धावे करता येताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. 3 इथे कंप्लीट झाल्या. चौथीचा प्रयत्न आणि विकेट मिळेल. इथे माघारी परतावं लागेल खेळाडूला. धावचीच्या स्वरूपानं फलंदाज बांधून तंबूच्या आसराला परत. न्यू मॅन इन क्रिश मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. इथे दुर्दैवीरित्या रनआउटच्या स्वरूपानं फलंदाज जयेश बाद झालाय. जयेशला मैदानामध्ये उभं राहणं गरजेचं होतं. 3 धावा घेतल्या गेल्या होत्या. चौथ्या धावेचा मोह तो आवरता आला नाही आणि त्यामध्येच जयेशची विकेट गेली आहे. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज
यावेळेस चेंडूला खेळले लॉंग ऑन मध्ये सलमान आहे तिकडे. सलमान जोपर्यंत चेंडूला उचललाय धावसंख्येत 1 न वाढ होईल. धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकून 28 14च्या सरासरीनं धावा आतापर्यंत अधोरेखित केल्यात. 15च्या जवळपासची सरासरी 28 लागल्यात. कारण अजूनही या षटकातील शेवटचा बॉल तो शेष आहे. शेवटचे 2 बॉल शेष आहेत. चांगला बॉल डाव्या एष्टीवर पीच झाला. तिकडनं 5व्या 6व्या स्टंप पर्यंत घेऊन गेला चेंडूला. खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी यावेळेस शॉईबकडनं पाहायला मिळते. चेंडूमध्ये फिरत टर्न त्यानं निर्माण केला आणि त्याला मिळणारा हा टर्न ज्याला रीड करणं कठीण झालं. फलंदाज क्रिशला चांगला फटका आहे. यावेळेस क्रिशनं चेंडूला सीमारेषे पलीकडे षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. या षटकारानं टीम झपाट्यानं पुढे जाऊन पोहोचतीये. ती 34-34. सतीश राजभर येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाजी करण्याकरता त्याच्या विपक्ष आपण नायगाव आणि वाकीपाडा बोथ टीम कॅप्टन आपल्याला नाणेफेक करण्याकरता विनाविलंब लगेचच पुढे यायचंय. चांगला बॉल उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडूला पीच केलं. उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू पीच केल्यानंतर चेंडूला थोडंसं आतल्या बाजूने खेचलं. टप्पा खाल्यानंतर आत येणारा हा चेंडू विकेट कीपरच्या हातापर्यंत निघून गेलाय. वाकीपाडा आणि अष्टविनायक नायगाव या 2 टीम दरम्यान हे नाणेफेक इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सतीश राजभर चांगली गोलंदाजी. फलंदाजीमध्येही त्यानं खूप चांगली कामगिरी केली. यावेळेस गोलंदाजीमध्ये आपल्या बोटांची जादू आपल्याकडचे आपल्या भात्यामधले उत्तम दर्जाचे चेंडू इथे हाताळताना तो पाहायला मिळतोय. इथे मात्र स्लॉट मधला बॉल त्याला पाठवलंय सरळ सीमारेषे पार. षटकार 4 षटकांची मॅच असेल. अष्टविनायक नायगाव आणि त्यांच्या विरोधात वाकीपाडा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्यामध्ये नाणेफेक जिंकली अष्टविनायक नायगाव. निर्णय कळवायचा आहे टीम अष्टविनायक. तीन चेंडूचा खेळ झालाय. या 3 चेंडूमध्ये 1 षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या 40 अजूनही 37 धावसंख्येची गरज आहे. येणारे 9 चेंडू शेष आहेत. 9 बॉल रिमेनिंग अँड 37 रन्स रिक्वायर्ड टू विन.
3 चेंडूचा खेळ झालाय. 9 चेंडू इथनं शेष आहेत, ज्यामध्ये 37 धावसंख्येची गरज आहे. सतीश राजभर चांगल्या टप्प्यावर आणि अचूक लाईननं गोलंदाजी करताना पाहिला मिळाला. पहिल्या 2 चेंडूवर मात्र तिसरा चेंडू ओव्हर पिच झाला, स्लॉटमध्ये आला आणि त्याला षटकारामध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. चांगला बॉल, अगेन थोडासा खाली राहिलेला चेंडू. आसिफ अन्सारी विकेटच्या मागे खूप चांगली कामगिरी करतोय. खूप अप्रतिम सुंदर पद्धतीची विकेट कीपिंग यावेळेस पाहायला मिळते. चेंडूला स्टॉप केलंय त्यानं, कारण खाली राहिलेले बॉल रबर बॉलमध्ये थांबवणं थोडंसं कठीण असतं. आणि 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 40 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिर. अगेन चेंडूला उडवलंय हवेमध्ये. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू निघून जातोय यावेळेस सीमारेषेच्या पलीकडे. चौकारामध्ये 4 धावा. जर आपण पाहिलं तर धावसंख्या 44 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही 33 धावसंख्येची गरज आहे आणि त्याकरता तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू आणि 33 धावा. हा षटकार खूप महत्वाचा असेल, कारण या षटकारानं मॅच मध्ये कमबॅक झालाय. कारण रबर बॉल क्रिकेट आहे, शेवटचं षटक. या 6 चेंडूत 27 धावांची गरज आहे आणि 27 धावा या धावफलकावर 6 चेंडूत लागू शकतात. येणारे बॉल आहेत 6, ज्यामध्ये 27 ची गरज आहे आणि 6 चेंडूत 27 धावा रोखण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सलमान यावेळेस सज्ज होईल. सलमान खान च्या हातामध्ये चेंडू आहे. सहा बॉल 27 ची गरज आहे. सलमान येतोय. पहिला चेंडू सलमानचा. ऑन साइडला चांगला फटका. क्षेत्ररक्षक इथे वेट करतोय चेंडूला. येणारे 5 चेंडू 26 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 4 षटकार आणि 1 दुहेरी अशी गरज आहे. 4 षटकार काय इथनं मारणं सलमानच्या गोलंदाजीवर शक्य होईल का ते पाहण्यालायक ठरेल, कारण एक कसलेला खेळाडू आहे. टीम मोफास करता खूप काळ खूप चांगला परफॉर्म दिलेला खेळाडू आहे. चांगला बॉल बॅट मध्ये येत नाहीये. चेंडू खांद्याच्या जवळ स्पर्श होतोय. पंच जोही निर्णय देतील तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. पंचांचा जो काही निर्णय असेल तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल.
रनआउट ची विकेट इथे दिली गेली आहे. येणारे चार चेंडू आणि 25 प्रत्येक चेंडूवर षटकार येऊनही धावसंख्या कंप्लीट करणं कठीण होईल. इथे चांगला बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघतोय. येणारे 3 चेंडू शेष आहेत आणि 3 चेंडू मध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच अष्टविनायक नायगाव, यावेळेस वाईटचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येनं भर. धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकून 53 धावा. फटका हवेत, क्षेत्ररक्षक तो बनेल प्रेक्षक, कारण चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावा. औपचारिकता बाकी आहे. जर एखादी चुकी इथे गोलंदाज सलमान करत नाहीये तर फक्त औपचारिकता बाकी राहिली या मॅचची. पुढचा बॉल इथे सलमाननी स्वतः करता चेंडू टाकला होता. चेंडूला हवेत उडवला आणि स्वतःच कॅच घेतलाय. डेड बॉल. पुढचा चेंडू, चांगला फटका, षटकार 6 धावा. धावसंख्या जाऊन पुसती ती 65. शेवटचा 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. एक नो बॉल इथे विजयाच्या आशा निर्माण करू शकतो. बघूया, एखादा 9 चेंडू जर पडला सलमानकडनं तर निश्चित स्लो टाकला त्याने अगदी. आणि इथे विजयी होते टीम मोफाज वसई फाटा. मोफाज वसई फाटा या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील. ती मालजीपाडा, आपण इथवर आलात, आपण खेळलात, आपण जे मनोरंजन केलं, आपण खूप चांगला खेळ जो प्रेक्षकांना दाखवला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. अष्टविनायक नायगाव आणि त्यांच्या विरोधात खेळण्याकरता सज्ज झाली आहे गावदेवी वाकीपाडा. या 2 टीम मध्ये हा कडा संघर्ष